अरे बापरे, गाडी उचलली वाटते. खूप चालन लागेल आता. आपलं पेट्रोल देखील संपत आलंय बरं काय. बघा कसलं निसर्गाचा नजर आहे हा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आज सकाळी 6:30 वाजता उठलोय आणि मी आज दगडूशेठला जाणार आहे. तसं तर मी सॅटर्डेलाच जात असतो. 7:15ला आरती स्टार्ट होत असते गणपतीची. तर मी आता निघलोय तिकडे. मी जेव्हा पण इकडे पुणे सिटीत येतो ना, तेव्हा ह्या पुलावरती मी कायम थांबतो. ह्या पुलावरती नेहमी व्हिडिओ शूटिंग सुरू होत असतात. जे प्री वेडिंग शूट असेल, काही मूवीमध्ये काही सीन घ्यायचा असेल, तर ह्या पुलावरती हमखास सीन घेतले होते. तर आहे ना, आपण आपली गाडी इथं पार्क केली बरं का, कसबा पेठेमध्ये. तर आपण जाऊया. इथून मंदिराचा परिसर एक 200-300 मीटर अंतरावरती आहे. छावा मूवी अजूनही थिएटरला चालू आहे बरं का. अजून 1 वर्ष जरी चालला ना तरी काही हरकत नाही बरं का. आपल्या राजांचा मूवी आहे, दाखवला गेलाच पाहिजे. बाप्पांच्या दर्शनासाठी ना मी कायम येत असतो बरं का. पण गेल्या 1-2 महिन्यापासून माझं येणंच नाही झालं. तर माझं मन इतकं निराश झालेलं होतं की मी बाप्पांच्या दर्शनासाठी का जात नाही. कारण माझा तो शेड्यूल होता, मी दर शनिवारी बाप्पांच्या दर्शनाला यायचो म्हणजे यायचो. पण आता 2 महिन्यापासून मी आलो नव्हतो. पण आज मी आलो आहे तर मला खूप मनाला असं शांती वाटायला लागली. मी मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलोय. बाप्पांचं दर्शन घेतल्यावरती जो आनंद येतो ना चेहऱ्यावर, तो आनंद इथंच नाही म्हणजे. आपण थोडं लेट झालो राव यायला. आरती सुरू झालेली आहे. आपण लवकर आतमध्ये जाऊया मंदिराच्या. मला जर दररोज येण्याची संधी जर मिळाली ना बाप्पाच्या दर्शनाला, तरी मी येईल काय दररोज काय संधी मिळत नाही. बट आठवड्यातून 1 दिवस तरी आलं पाहिजे. मला सांगतो, इतकं मन प्रसन्न होतं ना राव. पॉझिटिव्ह वाईब्स येऊन जातात डायरेक्ट. तर मंडळी, हा आहे लाल महाल आणि लाल महालाच्या समोरच आहे शनिवारवाडा. आता पुण्यातील सर्व लोकांना माहितीच आहे, बट आपल्या गावाकडील काही लोकांना माहिती नाही. तर आपण आपल्या ब्लॉगद्वारे त्यांना दाखवू. इथे शनिवारवाड्याच्या समोरच कसबा मंदिर आहे. सगळ्यात अगोदर कसबा मंदिरातच जायला पाहिजे होतं, बट लेट झाल्यामुळे पण बाप्पांचं दर्शन घेऊन आलोय. आता आपण कसबा गणपतीचं पण दर्शन घेऊया. या दुकानावरची जी डिझाईन आहे ना, ती लाखात एक आहे काय. त्या मंदिरामध्ये हे शब्द ज्यावेळेस कानावर पडतात ना, ते अंगावरती एक काटे येतो काय. सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय. आपली गाडी कुठे. अरे बापरे, गाडी उचलली वाटते. खूप चालन लागेल आता. इथेच लावली होती, कुठं गेली या. अच्छा, आहे पलीकडल्या बाजूने आहे. मिळाली. थोड्या वेळासाठी दगदग झाली होती माहिती का. चालनला इथं काढते बाबा. 1000-1500 रुपये भरावं लागतात. अरिजित सिंग आपल्या पुण्यामध्ये येत आहेत. तर MCA इंटरनॅशनल स्टेडियम आहे ना, तिथे 2 वाजता त्यांचा प्रोग्राम चालू होणार आहे. मित्रांनो, तिकीट 5,999 रुपये, म्हणजे थोडक्यात 6,000 तिकीट असल्यामुळे आपण काय जाऊ शकत नाही, कारण आपलं बजेट नाही येतो. पण आपण लाईव्ह बघणार. आपण लाईव्ह कुठे बघणार? एकतर इंस्टाग्राम हँडलवरती किंवा यूट्यूबवरती. या रोडला आल्यावर काय जाम भारी वाटतंय. बघा कसलं निसर्गाचा नजर आहे हा. एवढ्या सिटीमध्ये हे सगळं दिसणं म्हणजे साहजिकच मुश्किल आहे, पण टिकून आहे बरं का. अजून आपलं पेट्रोल देखील संपत आलंय बरं काय. पण काय नाही, आपली गाडी आपल्याला कधी धोका नाही देत. आपल्याला बरोबर घरापर्यंत पोहोचवते.
ते आता मी मस्त निरम्यामध्ये वॉश करून घेणार आहे. वॉश केल्यानंतर असे चकाचक दिसतात. आता जसे दिसतात ना गलिच्छ, असे सुंदर मस्त दिसतील. आता उद्या का नाही शिवजन्म सोहळा आहे काय, तर त्यासाठी आजपासूनच तयारी चालली आहे आमच्या चौकामध्ये. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे संपूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय